खोदलाय काय रोड? कोणी खोदलाय काय माहित नाही. एक मिनिट फळा. कुणी खोदलाय रोड? माणसांनी. तुम्हीच खोदलाय का बरं? रस्ता होऊन नाही मग तुम्हाला नाही तर आम्हाला नाही तर तुम्हाला बी नाही. कोणती वाडी आहे तुमची? आंबेदारा. बरीच लोक आहेत. आणि आंबेदारा कुठे? म्हणजे ठाकरवाडी. किती सह्या झाल्या भाऊ? किती लोक असतील? हंडा कशाला आणला पाणी प्यायला? प्या प्या प्या. अरे नमस्कार. काय झालंय? रस्ता अडवलाय का? कुणी? कारण काय? हा हा. म्हणजे ती जे एक आणि दुसरी एक मोठी बाराकी ती रस्त्यामध्ये येते. रस्ता सरळ आहे पण यांनी अतिक्रमण केलंय आणि काढत नाही. रस्ता रुंदीकरण करता येत नाही. रुंदीकरणाचा विषयच नाही. ऑलरेडी इकडल्या मालकाच्या हात इथपर्यंत येते आणि त्यांची तिकडे जाते. त्याच्यामुळे काही विषयच नाही. म्हणजे अन्याय होतो इकडच्या मालकावर. आता मुरुम टाकून आम्ही आहे ना 6 लाख रुपये करून वडा गाडून रस्ता केलेला आहे आता. बर. पण ते लोक काय म्हणतात मग? कोणते? ते जे ज्यांचं शेड आहे. म्हणणं असं आहे का करायचं असेल रस्ता तर तुम्हाला शेवटपासून तर सुरुवातीपासून करावं लागेल. अतिक्रमण काढावं लागेल. शेवटपासून नाही. जिथं प्रॉब्लेम आहे आज 22 ते 24 वर्ष झाले इथं अतिक्रमणची. म्हणजे प्रत्येक शाळेला पोर जवळजवळ 60-70 पोर आहेत. चिखलातून जातात. उन्हाळ्यात चिखल आणि पावसाळ्यात चिखलच. म्हणजे आमचं अतिक्रमण काढायचं असेल तर तिकडचं बी काढायचं, नाही तर करायचं नाही. इकडून पण सिमेंट कॉन्क्रीट झालंय, इकडून पण रोड झालेला आहे. दोन्ही बाजून झालाय. मधला 400 मीटरचा रोड एवढा पीस राहिलाय मधला. यांच्या वादामुळे ग्रामपंचायतला पाठपुरावा झालाय, तहसीलला पाठपुरावा झालाय, आमदारांना सगळ्यांच्या पोहोचेत आपल्याकडे. नकाशाला रोड आहे का? हाच नकाशाला रोड आहे. बर. मग आता ही लोक कुठली सगळी? आदिवासी सर्वांना जाणे इथून. मग आता तुम्ही तुमचा जर रस्ता बंद केल्यावर कसं ये जा करणार? प्रशासन जागाच होत नाही. आतापर्यंत अंग काढून घेते ग्रामपंचायत सुद्धा. कोण आहे सरपंच इथले? ते त्यांचं काय म्हणणं आहे? अतिक्रमण काढते नाही का त्या? नाही त्यांनी काय प्रत्येक काय होतं समजा यांनी काढलं त्यांनी करतो, तो करतो, हे करतो, दोन्ही बाजूने असंच चाललंय वाद. पण आता असं ठरलंय का जे हायर सर जो नकाशात म्हणजे याच्या स्केल प्रमाणेच रोड करायचा असेल तर स्केल प्रमाणेच. मग त्याला मोजणी करावं लागेल. हो मोजणी करायची ना. सगळ्यालाच तयार आहेत ना सगळेजण. मग ते मोजणीला कालवलं जाईल तोपर्यंत रस्ता तर बंद राहील का? मग आता काय आम्ही ज्यांनी रस्ता अडवला ते सगळेजण इथंच आहेत ना. त्यांचा बी रस्ता बंद. हो सगळ्यांचंच बंद. आज एवढी सगळी माणसं आहेत ना, एवढी 400-500 माणसं, सगळी लहान मुलं जाणारी. हा पण रस्त्याचा वाद 1-2 लोकांनी उपस्थित केला असेल, पण आता 500 लोकांनी सहन करायचं. म्हणजे तुम्ही सर्वांनी ठरवलंय का रस्ता बंद करायचा? वैयक्तिक नाही. बर. वैयक्तिकचा विषय नाही. हे 3 पिढ्या सुशिक्षित आहेत त्याच्यामुळे पिढी आली. मग तुमच्या गावात मध्ये एवढे मोठे नेते आहेत, अंकुश आमले असेल, बबन तांबे, भरपूर नेते आहेत की? भरपूर आहे ना. पण अंग काढून घ्यायला लागलो. काय काढून घ्या. त्याला प्रत्येकाला सेपरेटली टार्गेट केलं जातं. रस्ता काढण्यासाठी कोणी पुढाकार केला तर त्याला पर्सनली टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे कोणी पुढे यायला नाव घेत नाही रस्त्याचे. कोण करतं टार्गेट? इथं अतिक्रमण करणारे टार्गेट करतात. अरे बापरे. त्याच्यामुळे कोणी म्हणजे वैयक्तिक खुन्नस काढायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे कोणी पर्सनली पुढे यायला मागत नाही. त्यामुळे मग रस्ता बंदच राहू द्या डायरेक्ट. आम्हाला फक्त न्याय द्या. आमचा नकाशा दे तेवढंच भेटू द्या. नियमाप्रमाणे भेटू द्या. आम्हाला कोणचं फंड बसू द्या नकोय. आता तुमची अनेक लोक तिकडे आहेत, त्या महिला बी आज कामाला नाही गेलं कुणी रस्त्यासाठी. नाही प्रशासन जागा झालं तर आम्ही 2 दिवसात हे करणारच, आंदोलन करणारच.
बस ते काय विषयच नाही. जर शासन दरबारी जर आम्ही दाद मागत होतो मिळतच नाही. आमदारांना पण केलं, सगळ्यांना ग्रामपंचायतला केलंय, तहसीलला हे केलंय, पोहोचले सगळ्यांना पोहोचले. जाण्याचं कारण म्हणजे इथून मागे सगळं करून बसलोय आम्ही. म्हणजे प्रशासनाचं दुर्लक्ष इकडे कारणीभूत आहे. आता या गोष्टीला उपाय तर काहीतरी वरूनच रस्त्याचं काहीतरी आलं पाहिजे. ग्रामपंचायत लेवल आम्हाला तर वाटत नाही काय होईल. आतापर्यंत नाही झालं. ती जेव्हा ते चालू झालं होतं त्या शेडचं काम त्या ठिकाणी दिसतंय, तर त्यावेळी तुम्ही काय पत्रावर केलं का यांनी? लेटर दिलेलं आहे ग्रामपंचायतीने त्यांना. म्हणजे तिथं तंटामुक्तीवाली आलते, हा, ग्रामपंचायत बोर्डे आलती, त्यावेळेस सांगून गेले होते त्यांना त्यावेळेस. तर त्यांनी नाव काय त्यांचं? सुनील उकेडे. आणि अजून कोणते दुसरं माणूस आहे? ते सगळे टोटल उकेडेचे, म्हणजे त्या जास्त म्हणजे सुनीलच आहे ती बाराकी बाहेर आलेली. म्हणजे तुमचा आक्षेप फक्त सुनील उकिरडे यांचे एकटेच? हा, ऐका ना, सुनील काय म्हणतोय, सुनीलचं असं म्हणणं आहे का जे अतिक्रमण झाले ऑलरेडी, तर शेवटपासून तुम्ही लास्ट पर्यंत हा जो रोड आहे याचं सगळं अतिक्रमण खालून रस्त्याचं काम चालू करा. माझी बाराकी जरी मध्ये आली तरी मी काढायला तयार आहे. त्यांना त्यांचं अतिक्रमण मान्य आहे ना? प्रश्नच नाही ना. त्यांनी 2 मोजण्या केल्या, पण काढायचं नाही. हा, आता त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला तुम्हाला जर रस्ता करायचा असेल तर गव्हर्नमेंट मोजणी करा आणि रस्ता करा. आणि जर गव्हर्नमेंटच्या मोजणीमध्ये आल्यावर मग तयार आहे ना ते? हो, हे काय त्यांचं मी भाऊ ऐका जरा. हा, आता हे काय म्हणतात नकाशाप्रमाणे रस्ता पाहिजे. तर रस्ता आपल्या तुमचं नाव सांगा पूर्ण. सुरेंद्र वसंत उकेडे. आणि ती जी चाळ दिसती मोठी ती तुमची? हा, आमची. हा, मग अडचण काय? नाही, अडचण काही नाहीये. ते काय म्हणतात नकाशाप्रमाणे रस्ता पाहिजे. मग नकाशाप्रमाणे रस्ता पाहिजे तर सगळीकच पाहिजे का तिथूनच पाहिजे? जिथं जिथं अडचण आहे ना त्या ठिकाणी तर सरळ झालं पाहिजे. ऐका जरा. तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. नकाशाप्रमाणे सगळीकडे रस्ता हवा आहे, परंतु आता सुरुवातीला जर तुम्ही असाल तर पुढे कसं जायचं? अहो, पण मी त्यांना रस्ता आहे ना ऑलरेडी आमच्या जवळ जेवढं अतिक्रमणात होतं का तेवढं काढून घेतलेलं आहे. पण त्यांना अजून वाटतं का अतिक्रमणातच आहे. तर त्यांना काय सांगितलं, तुम्हाला रस्ता करायचा आहे तर अतिक्रमणात येत असेल तर मोजणी करा आणि काढून घ्या. आणि आम्ही काढायला तयार आहे ना, जर येत असेल तर. बरं, फक्त आम्ही एकटेच नाही काढायचं, मग सगळ्यांचं पण काढायला पाहिजे ना. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. मग आम्ही एकट्यानेच काय हे करायचं? पण सुरुवातीला आक्षेप तुमच्यावर आहे. इथून पाठीमागं जे आहे ना तिकडं कुणाचं अतिक्रमण नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. फक्त इथंच तुमचं मध्ये येतंय. तर त्यांना काय सांगितलं, मोजणी करा सगळीकडं आणि काढून घ्या. बरोबर. गट नंबर काय तो? बहुतेक 1308 काहीतरी असेल. किती क्षेत्र आहे त्याचं? ते 1.5 एकर 2 एकर असेल. बर, मग त्याची तुम्ही मोजणी केली होती कधी? नाही, पर्सनल तर नाही कोणी केली. मग तुमच्या गटाची मोजणी ते कशी काय करतील? नाही, रस्त्याची मोजणी, गटाची नाही. रस्ते झाली ना, हद्द दाखवलेत ना रस्त्याची. मोजणी झाली? ग्रामपंचायतने मोजणी केली. यांचं म्हणणं आहे का रस्त्याची मोजणी झालेली आहे? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला माहित नाही ते झालेली आहे का नाही. पण हे जर म्हणतात झाली तर मग ते बाकीच्यांनी हद्द काढून द्यायला पाहिजे ना, इकडची पण आणि तिकडची पण. त्यांचं म्हणणं आहे का मग तुम्ही हद्द का दाखवलं नाही? हद्द दाखवली होती ना ज्यावेळेस मोजणी झाली ना ग्रामपंचायतनी, त्यावेळेस पक्की मारली. पण पावसाळ्याचा पिरियड होता, म्हणजे पावसाळा संपल्याच्या नंतर काम चालू करायचं. त्याच्यानंतर आम्ही हा वडा होता, म्हणजे 7 ते 8 फूट खोल होता, याच्यात दगडी आणून पूर्ण बाडलाय. जवळजवळ 8 ते 10 दिवस काम चालू होतं. त्याच्यानंतर मग हे केलं आणि त्याच्यानंतर आता हा साईडनी लगत वडा आहे, याच्या म्हणजे गटरच्या साईडनी वडा आहे. म्हणजे या रस्त्याच्या पलीकडे हे जे खड्डा दिसतोय गटर नसून ओढा आहे, नैसर्गिक ओढा आहे. नैसर्गिक ओढा गाडलाय आपण हा रस्त्यासाठी, कारण पर्याय रस्ताच नाही. त्या मालकाची जर हद्द इथपर्यंत येते, त्या मालकाची हद्द येते, मग रस्ता गेला कुठं? ओढा आहे नकाशाला मान्य आहे ना. मग आता हा रस्ता ओढ्यावरून एक असं रस्ता वेगळा आहे सेपरेट? नाही, ओढ्यातूनच आहे ना रस्ता, ओढ्यामधूनच आहे. आणि जेव्हा आपलं बांधकाम झालं ना तर ऑलरेडी अगोदर पहिला रस्ता होता. पहिलं बाराखी नव्हती, पहिला रस्ता होता, त्याच्यानंतर बाराखी बांधलेली. पहिलं अगोदर त्या बाराखीच्या आधी काय होतं? तिथं बाराखीच होती ना, ती मोडून परत आतमध्ये आम्ही बांधून घेतलेली. म्हणजे ती बाराखी अजून बाहेर होती, तुम्ही आत घेतली होती? हा, ती मोडून परत आम्ही आतमध्ये घेतली. तर यांचं म्हणणं का अजून आतमध्येच ती मोडली आणि अजून बाहेर घेतली. जी जुनी मोड ती मोडून ती बाहेर घेतली, असं झालं. म्हणजे तुम्ही म्हणताय का आम्ही उलटा आत घेतली आणि हे लोक म्हणताय तुम्ही बाहेर घेतली. मग काय नक्की खरं काय? मग पहिले जर बाहेर जर असती तर मग ही कशाला परत बांधली असती ना, बाहेरच जर अजून घ्यायची होती तर. आता तर तुमचं काय म्हणणं आहे का हा नकाशा सरळ आहे? मग आता इकडे तर असा आडवा दिसतोय, जर आपण जर बारकाईने पाहिला तर आता ही जी लोक आहेत 2, हा इथं टर्न मारलाय, यांचं असं म्हणणे रस्ता सरळ आहे, मग आडवा असा वाकडा का झाला? आहे सरळ तर मग नकाशाप्रमाणे त्यांनी काढून घ्यावा ना, आम्ही काढायला तयार आहे.
त्यांचं म्हणणं आहे कशाप्रमाणे तुम्ही काढून घ्या. पण आज नाही ना, हे काय 25 वर्ष झाले हे तंटा चालू आहे. हा नाही आम्ही इथं येतो गुडघ्यापेक्षा कॉल बरं मला एक सांगा, तुमचं नाव काय आहे? सचिन आमले. ज्यावेळी तुम्ही म्हणता का फक्की मारली होती त्याला किती दिवस झाले? 1 वर्ष झालं असं. 1 वर्ष. तुम्हाला माहिती आहे का फक्कीच्या खुणा? हो. तुमच्यासोबत किती लोक होती? हे काय जे आहेत ही समोर आहे ती सगळी. तुम्हाला माहिती आहे का फक्कीच्या खुणा? आहे ना. मग चला बरं तिथं आपण बघूया. आणि त्यांना जिथून माहिती आहे ना, जिथं फक्की मारलेली तेव्हा त्याच्या ऑलरेडी गटर काढून घेतलेलं, तेव्हा रस्त्याचा विषय क्लिअर झालता. गटरापासून 13 फुट इकडे काढायचा रस्ता. नाही आता एवढी 200-300 लोक जमलेली आहेत, तिथं जी फक्की केलेली आहे तेवढं ते रस्त्याचा नकाशा आहे, तुम्हाला मान्य आहे का? हा कोणीतरी फोटो काढलेले असतील त्याचे. मग तुम्हाला मान्य आहे का? ते फोटोचा राहू द्या. कुठे माझ्याकडे नाही. फक्की कुठं होती माहिती आहे का? नाही मला नाही माहिती, भावाला माहिती असेल. बर, मग भाऊ नाहीत का आपले? नाही बाहेर गेलेले. मग आता हे जर म्हटले का इथं फक्की येते, ते मान्य करणार का तुम्ही? पुढं हा करतील ना. तुम्ही पहिली ऑलरेडी असेल तिथं मान्य करणारच ना. काय आता कसा मार्ग काढायचा? नाही पर्याय तर नाही. जे अतिक्रमण आहे रिसर, जे 60 फुटाचा रोड आहे तो 60 फुटाचा रोड क्लिअर करून कोणच्या जाणण्यात येणार. इकडल्या शेतकऱ्यावर नाही, इकडल्या शेतकऱ्यावर नाही. जे आहे रिसर होते. 60 फुटाचा जर रस्ता आहे कशावरून? कागदोपत्री आहे, नकाशा आहे. ते काय अंकुशना नाहीत ना. नमस्कार, तू काय चाललंय तुमच्या गाव साहेब? आमच्या गावात चाललंय ना रस्त्याचा विषय. काय तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की हे गेली 15 वर्षापासून हा रस्त्याचा विषय चालू आहे आणि प्रत्येक वेळेस जवळजवळ आता ही लोक दरवर्षी 2-3-4 वेळा तर ग्रामसभेला येतातच आणि प्रत्येक वेळेस निर्णय न होता फिरून जाते. त्याच्यामुळं आज ते सगळे कंटाळलेत आणि त्यांनी आज सांगितले आज जर निकाल लागला नाही तर आम्ही परत ह्या विषयात इकडे येणार नाही, आमचं गाव उदापूरला जोडून द्या आणि ते शाळेतले दाखले काढून उदापूरला नेणार आहेत. एवढे ते लोक ह्या विषयात त्यांना त्रास झालेला आहे. आज डिंगोरचा रस्ता असून सुद्धा म्हणजे डिंगोरला रस्ता नाही, उदापूरचा रस्ता आज तिथपर्यंत पोहोच झालाय, म्हणजे टच येतो. आणि त्यांना त्यांचं हे पण म्हणणं आहे का आता आम्ही रस्ता खोदलाय, आम्ही गुन्हा केलाय आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला आम्ही तयारी, पण आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जावं लागलं, तरी आमची जायची तयारी आहे. शासन काय कारवाई करीन, आम्ही जरी कायदा हातात घेतलाय तरी आम्हाला फक्त रस्ता मिळावा याच्यासाठीच कायदा हातात घेतलाय. आता आपल्या सोबत ते काय नाव सुनील, हा त्यांचे काही बंधू होते सुरेंद्र, ते म्हणाले की मोजणी करा, मोजणीप्रमाणे मी काढून द्यायला तयारी. मोजणी करण्यापेक्षा प्रत्येकाला माहिती आहे जुने नंबर जागेवरच आहे, प्रत्येकाला माहिती आहे आपली हद्द कुठं. फक्त रस्त्याची रुंदी जास्त असल्यामुळं हे मला कसं मिळेल याच्यावरून वाद आहे. रस्ता जर समजा इथं तयार झाला तर पूर्वेचं त्यांना मिळते, रस्ता पूर्वेला गेला तर पश्चिमेचं यांना मिळते. जो काय 30-40 फूट मिळतोय, लाभ मिळतोय, तो कोणी उठवायचा याच्यासाठी या सगळ्या आदिवासी लोकांवर अन्याय करण्याचं काम चालू आहे. तुम्ही म्हणले खूप दिवस झाले साहेब, 40 ते 50 वर्ष झाले हा विषय तसाच पेंडिंग आहे. तुम्ही म्हणले 60 फूट रस्ता इथं आहे, तर इथं फक्त फार फार तर 20-25 फुटच रस्ता दिसतोय साहेब. इथं नुसता रस्ता नाही, ओढा पण आहे. रस्त्यासोबत ओढा पण आहे? हो. काय पुरावा आहे का? हो सगळं आहे ना. हे बघा, हा ग्रामीण मार्ग डिंगोरी ते आंबेदारा ग्रामीण मार्ग, म्हणजे इथून जो दिसतोय, एक मिनिट हे बरोबर राहतो. आता आपण कुठं उभे आहेत? आता आपण या ठिकाणी उभे आहे, इथं ह्या पॉइंटला. हो इथं. आणि रस्ता कुठे आहे? रस्ता हे बघा, हा रस्ता आहे आणि हा रस्ता जुना आहे, हा कोतुळला जाण्यासाठीचा मार्ग आहे. अच्छा, म्हणजे हा इथून रस्ता स्टार्ट होतोय आणि तो एकदम स्ट्रेट आहे, कुठेही त्याचा वाकडा वगैरे नाही. हो. आणि ऐका ना संदीप साहेब, याच्यात बघा ना नकाशा सुद्धा वळण नाही कुठंच रस्त्यात. हा मी तेच म्हणतोय ना, रस्त्याला वळण ते दिसत नाही, पण इथं प्रत्यक्षात भरपूर मोठं वळण दिसतंय. आणि डिंगोरला एवढे हा नमाशीच हायवे का, तो सुद्धा नकाशात नाही. फक्त डिंगोर मध्ये एवढाच रस्ता नकाशात आणि त्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे. आणि अधिकारी काही बघा, आता इथं रस्ता आहे ना, हा जो आहे हा अरुंद आहे, परंतु पुढं पुढं जसं जातोय तसं तसं तो मोठा होतोय आणि इथं परत अरुंद झालाय. हो हो, पुढं रुंद झालाय. बर. आणि आपण कुठे आहेत? आपण आता या ठिकाणी, या ठिकाणी, या गटात, म्हणजे इथं आहे रस्त्यावर या ठिकाणी. वाद एवढ्या भागात आहे, सरळ करून घ्या. यांचा समजा बराकीचं अतिक्रमण आहे ते त्यांनी काढावा, पश्चिमेत जे आता अतिक्रमण झाले ते सुद्धा त्यांनी काढून घ्यावा, रस्त्याचा विषय संपून जातोय.
बर त्यांचं कोण जबाबदार कोण आहे आता? ते तुम्ही जबाबदार आहे का बोलण्यासाठी इथं? भावाला विचारायला. कोण भाऊ आहे तुमचं? सुनील लोके ते कुठे जाता? बाहेर म्हणजे नाही 4-5 दिवस नाही बाहेर आहे. 4-5 दिवस. दुसरं कोणी जबाबदार? वडील आहे पण वडील घरी. माहित असताना ते गेलेत, त्यांना सगळं माहिती असताना तुम्ही सांगितलं नाही का त्यांना असं असं आपल्याला meeting करायची? त्यांच्या अगोदर ते प्रयागराजला डुबकी मारायला गेले आणि त्यांचं अगोदर नियोजन असेल. तुम्ही आपण काय म्हणू शकत नाही ना, काय चाललं ते चुकीचंच आहे. त्यांनी नव्हतं जायला लागत ना, ते होते का नाही, जाय नव्हतं लागत ना. पण आपलं म्हणणं नाही ना, त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं हाच आपला मुद्दा आहे. आपण काही म्हणत नाही त्यांनी काढून. ते तुमचे सख्खे चुलत भाऊ आहेत का? सख्य भाऊ आहे. सख्खे भाऊ आहेत की? बर. तुम्ही ते मोठे असल्यामुळे तुम्ही एकटे डिसिजन घेऊ शकत नाही. पण तुम्हाला यांचं म्हणणं मान्य आहे का तुम्ही तिथं अतिक्रमण केले रस्त्यावर म्हणून? आहे आता हे म्हणतात म्हणून आहे. पण अजून पाहिला नव्हता. नकाशात सरळ दिसते, मग असलं अतिक्रमण तर काढून घेऊ. मग कधी काढणार तुम्ही हे अतिक्रमण सर? म्हणजे आम्ही काय तुम्हाला बोलतोय दबाव घेऊ नका, इथे 100 लोक आहेत म्हणून तुमची एकट्याची बाजू खरी असून खोटी होईल असं काय नाही. हा हा, तुमचं काय म्हणणं आहे का तुम्हाला खातर जमा करायची आहे का? नाही, खातर नाही जमा करायची. नाही करायची. मग कधी होईल ते? मग म्हणजे काय होईल? तुम्हाला बी यायला जायचा त्रास नाही होणार आणि या लोकांचा बी विषय सुटेल. भाऊ आल्यावरती करीन, नाही तर मग आल्यावरती काम चालू करेन. बर. मग आता तुमची भूमिका काय? हा रस्ता खोदलाय या लोकांनी, हो, मग आता बंद का? आता 15-20 वर्ष साहेब यांनी प्रयत्न केले. शाळेतले मुलांचे दाखले काढून उदापूरला टाकायला सुरुवात केली. ते जर गावातच राहायचं नाही म्हणतात तर मग आम्हाला त्यांच्या बरोबर तर राहिलं पाहिजे ना. तुमचं असं म्हणणं होतं का हे जे आहे तिकडचे बी अतिक्रमण काढा? कोणाचं अतिक्रमण आहे तुम्ही सांगू शकता का इथं? नाही, नकाशात बघा ना कोणाचं आहे. तुम्ही काय म्हटले का सगळ्यांचे अतिक्रमण? नाही, मग कोणाला टार्गेट करायचं ते येताना तुम्हाला दिसेल पुढं अतिक्रमण आहे काय. हे बघा, त्यांची बी म्हणणं बरोबर आहे. जर तुम्ही माझं अतिक्रमण काढताय तर त्यांचं पण पुढे तुम्ही काढलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला रस्ता लागत असेल तर आम्हाला कुणाचंच अतिक्रमण आता नकोय. आमचा पहिला मुद्दा असा होता, जर 70 फूट रुंदीचा रस्ता आहे नकाशाप्रमाणे तर 10-10 फूट तुम्ही दोघं वाटून घ्या. 50 फुटाचा रस्ता आम्हाला द्या, आम्ही 50 फुटात वडा आणि रस्ता करतो. पण आता त्याला पण सगळंच पाहिजे, पश्चिमेवाल्याला सगळंच पाहिजे, दोन्हीकडचे खालाय रस्ता. हा, आता मुद्दा असा आहे, आता आमचा असं म्हणजे सगळ्या लोकांच्या काल बोलण्यातून एकच मुद्दा येतोय का आता कुणाचंच अतिक्रमण ठेवायचं नाही. रिस्तर रस्ता काढून ठेवायचा, कोणाला 1 इंच सुद्धा रस्त्याची जमीन द्यायची नाही. हे तुम्हाला मान्य आहे का हे जे बोलताय ते? गायवाट शाळेतल्या पोरांचं जास्त हाल होतं. मग आता काय करायचं? आता हे रस्ता तुमचा पण बंद झालाय. नाही, झालंय ना, आमचा सगळ्यांचाच बंद झालाय. मग आता याच्यावर मार्ग निघाला पाहिजे ना. निघा ना मार्ग. नाक दाबल्यानंतर तोंड उघडं.